येवकार हा समृता खणगावकर. सुरवेक वेळाचे हेडलायन्स. बुधवारा फांतोडेर गिरी हायवेचेर भिरांकूळ अपघात. स्टेरिंग लॉक जाल्ल्यान ट्रक गिरीच्या महामार्गावयल्यान पडलो सर्व्हिस रस्त्यार. एकल्याक जाग्यारच मरण जाल्यार दुसरो गंभीर जखमी. सांताक्रूज NH66चेर लायल्यात दिका दाखोवपी तकटे, पूण कोणाकच दिसनात अशा जाग्यार. लोकांच्या दोळ्यांक पानां पुसपाचो प्रकार. या सप्तकात उष्ण आणि दमट हवामान. फुडल्या 3 दिसांत पावसाची हजेरी, तरीकय वाडटली गरमी. IMDचो अदमास. आनी आतां आयच्यो कोंकणी खबरो विस्तारान. बुधवारा फांतोडेर गिरी महामार्गार भिरांकूळ अपघात जालो. माल व्हरपी ट्रकाचे स्टेरिंग लॉक जाल्ल्यान ट्रक गिरीच्या महामार्गावयल्यान सर्व्हिस रस्त्यार पडलो. एकल्याक जाग्यारच मरण आयले जाल्यार दुसरो गंभीर जखमी जालो. पळयात नितीक्षा गांवकाराचो रिपोर्ट. आयज सकाळी 5 वरांचेर गिरी हायवेचेर अपघात जालो. हो जो गार्बेज ट्रक आशिल्लो हो म्हापशेच्यान परवरी वटेन वयतालो. वयता आसतना ह्या ड्रायव्हराचे ट्रकाचे स्टेरिंग लॉक जाले आणि हो ट्रक घुंवोवन जो हायवे वयल्यान सर्व्हिस रोडाचेर अमतो पडलो. या ट्रकान 3 जाण आशिल्ले, तातूंतले एकट्याक तात्काळ मरण आयले. आयज आमी पळयत आसा ह्या गिरी हायवेचेर अपघातांची मालिका चालूच आसा. खंय तरी हे जे अपघात आसा हे कमी जावपाक जाय. आयज आमी पळयतात की अपघातांचो आंकडो हो कमी जावपाचें नांव घेना आणि ह्या हायवेचेर इतले अपघात जातात की हे अपघात आयज रस्त्यार आमकां गाडयो चलोवपाक सुद्दां भंय दिसपाक लागला. बोंडला अंडरपासार 2 दुचाकींमदी अपघात जालो. एकलो जखमी जाला, ताचेर हॉस्पिटलात उपचार चालू आसात. पळयात. गोवा 365 खातीर नितीक्षा गांवकार, कृष्णा नायक, समृता खणगावकार आनी निखिल जल्मी. रस्त्यान येरादारीचेर नियंत्रण दवरपाक शिस्त हाडपाक सरकार अपेशीत आसला हाचो पावला पावलाक अणभव येता. सांताक्रूज NH66चेर दिका दाखोवपी तकटे लायल्यात, पूण कितले उंच निकतेच जाल्ल्या भुरग्या येदे. फाटले फावट गोवा कॅनान आवाज काडल्या उपरांत ह्या महामार्गार तकटे लागले खरे, पूण दोळ्यांक पानां पुसपाक पुरते. पळयात विन्संट रोझारियोचो रिपोर्ट. आतां आमी आसा ते सांताक्रूज NH66चेर फ्रॉम बांबोलीम टू मेर्से जंक्शन. आनी फाटीं हो हिंगा आमी इशू घेतलेलो आनी म्हाका स्पेशली कॉल करून रोलन मार्टीन द गोवा कॅन हेणी हे सायटीचेर हाडलेलो टू शो द सायन बोर्ड्स. सो नाव आतां म्हणल्यार 1 वीक क्रॉस जालो आनी आमकां अशें दिसलें हिंगा सायन बोर्ड वा कितें इम्प्रूव जाले काय म्हणून. पूण सायन बोर्ड घातले पूण तेंचो स्टेटस पळय कसो आसा पळय तो. सायन बोर्ड घातले पूण तांचो स्टेटस तुमी हिंगा पळया कसो आसा पळय तो. आनी हे आतां हेचेर तुमकां पळोवंक मेळटा गोंयची पॉवर्टी हो स्टेटस खंय पावला पळय तो. सो हे इतले नासलेल्या भाशेन हिंगा सायन बोर्ड घातला आनी हेचो फ्युचर आनी आमच्या गोंयकारांचो फ्युचर कितें पळय तो तुमकां हिंगा पळोवपाक मेळटा. सो दीस इज अ सायन बोर्ड ऑफ ऑन NH66 ऑफ PWD go slow or PWD work maybe go slow, but if you see this signboard how it's supposed to be and what's the size supposed to be, it's supposed to be the size of the signboard supposed to be at least 60 centimeters and the height supposed to be about 2 meters and exact size is 2.80 centimeters, so almost like 3 meters. And see how they had put the signboard on NH66 where the Santa Cruz highway work is going on. हे आता बांबोलीम सटिया पेंजीम वचपाची हायवे NH66 आनी हिंगा एका विका फाटी हो इश्यू घेवन रोलन मार्टिनान हिंगा हो इश्यू घेतलेलो आनी हिंगा सायन बोर्ड घालपाक.
आतां हे पळय सायन बोर्ड हिंगा घातला हे आतां कितले स्टेटस पळय गोंयचो कितें तें दाखयता आनी गोवा इज अ ट्युरिस्ट डेस्टिनेशन आनी आमकां अशें जाय हिंगा ट्युरिस्ट गोंयान येता पळय ते तांकां रस्त्यांची खबर आसना सो खबर आसना म्हणल्यार तांकां ते सायन बोर्ड बा सारके आसपाक जाय आनी तुमी आतां हालींच पळयलां आसतलें मोर दॅन 50% एक्सिडंट जाता ते ट्युरिस्टांक बा एक्सिडंट जाता वो रेंट कॅबीक एक्सिडंट जाता सो अशें तर हे सायन बोर्ड घालीत आनी गोंयचो फ्युचर कितें उरला हे तुमी आतां पळया वो आतां सायन बोर्ड आसूंक जाय आसलो मोर दॅन 2 meters हायट एंड 60 meters तेजे हे 60 centimeters तेजे हे आसूंक जाय आसलें पूण हो सायन बोर्ड पळय नॉट इवन हाफ मिटर फ्रॉम द ग्रावंड आनी दवरला कसो तो तुमी पळया हिंगा सो हो आतां आमचो फ्युचर हो आमची पॉवर्टी लायन कितें पळय ती दाखयता काय हो कॉन्ट्रॅक्टर सो कॉन्ट्रॅक्टरान ही आतां आमची गोंयची पॉवर्टी लायन कितें पळय ती दाखयता हिंगा सायन बोर्ड मारून आनी आतां फुडें पळय तिका डायवर्शन हें आहा सो अवेरनसाक लोकांक व्हेकलाक अवेर जावपाक हो सायन बोर्ड मोर दॅन 100 meters आहा पूण तेजे हे पळय तुमी कसो आहा ते कोणाक दिश्टी पडपाक आतां कोण चलोन येता हे हायवेचेर NH 66 कोण चलोन येता ताका दिश्टी पडपाक हो सायन बोर्ड हिंगा चलोन हायवेचेर कोणूच येयना सो येता ती व्हेकल म्हणटा ती 80-90 स्पिडीचेर येता गोवा 365 खातीर विन्संट रोसारियो, समरिता खणगांवकर आनी सानिका नागवेकार. घेवया एक ल्हानसो विसव. विसव उपरांत येवकार पळया फुडल्यो खबरो. कॅप्टन विरिएटो फेर्नांडीसाच्या ड्युअल सिटीजनशिपाच्या संदर्भात केल्ल्या संविधाना विशींच्या विधानाचेर आतां वास्को, दाबोळी आनी मुरगांवच्या भाजपा आमदार मंत्र्यांनी टिका केल्या. कोण नॅक्सलायट टेररिस्ट म्हणटा, कोण देशद्रोही जाल्यार कोण डबल स्टँडर्ड. आयकात भाजपा फुडाऱ्यांक. पयलीं राती हांव सावथ गोवा आसलो. वारो असो मारलेलो आसा की हे सावथ गोवाची पल्लवी देंपो जिखले म्हण समजा. आतां जेन्ना हो वारो येता तेन्ना तुमी जाणा आमी हिंगा बसला जाल्यार एक वारो आयलो आमकां सगळ्यांक लागतलो. तो तेकाय वारो लागला आनी त्या वाऱ्याचेर म्हाका दिसता तो उबोन वचपाक लागला. उबोन वचपाक लागला म्हूण मर्यादा ना दवरता आपूण एक डिफेन्स पर्सनल, एक्स डिफेन्स पर्सनल, आपूण नेवीन आशिल्लो, एक इम्पॉर्टंट पदार आशिल्लो आनी आपूण असले स्टेटमेंट घटनेचेर सुद्दां विरोध येता ते स्टेटमेंट करप म्हणल्यार shows the bankruptcy and hollowness as an individual. He is unfit to contest and actually खरे अर्थान तेका इलेक्शन कमिशनान in the first instant only disqualify करून दवरपा जाय आशिल्लो. आनी गोंयकार खूब शादूर आसा, गोंयकार खूब हुशार आसा आनी गोंयकार हाजे उत्तर म्हाका दिसता 7 तारखेर दितले. पूण म्हाका एकूच सांगन दिसता आज तो म्हणटा की प्रायम मिनिस्टरान आपले ट्विस्ट केलो म्हणून स्टेटमेंट. ट्विस्ट करपाचो सवालूच ना. तो व्हिडिओ आसा आनी व्हिडिओचेर ताणें क्लियरली म्हणलां की आमचे लादली गेल्या म्हणून कॉन्स्टिट्यूशन. आज जेन्ना 370 काडले काश्मीरांतले लोक सगळे खुश जाले. जेन्ना लिबरेशन जालें गोंयकार सगळे खुश जाले. सो थर्स्ट कोणाक वायट दिसलें काय? आमी लिबरेशन जालें पळय ते कोणाक वायट दिसलें हेजी चवकशी करपाची गरज आसा. भाजपाच्या मुरगांवच्या आमदारान तर कॅप्टन विरिएटो फेर्नांडीसाक नॅक्सलायट टेररिस्टाची उपमा दिल्या. जाल्यार भाजपाच्या प्रदेशाध्यक्षान कॅप्टनाक डबल स्टँडर्डाचो मनीस म्हटला. आयकात. आयज आमच्या भारत देशाची जी कॉन्स्टिट्यूशन आसा पळय तेजे विरुद्ध तो गेल्लो आसा. आयज हांवें वदत सांगलेलें आसा जे फॉर्म भरतना जे शपथ घेवची पडटा, प्लेज घेवचो पडटा, आयज तो इंडियन कॉन्स्टिट्यूशनाचो तेणें प्लेज घेतलेलो आनी तेजे विरोधाक वचून तेणें येदो व्हडलो स्टेटमेंट केलेलो आसा कितें गोंयान जें लिबरेशन आनी तेजे उपरांत हे कॉन्स्टिट्यूशन गोंयच्या लोकांचेर थापला तो येदो केला. आतां असो स्टेटमेंट कोण करता? तुमी पळयलेलें आसा जे एंटी इंडियन आसा, जे आमच्या देशाची घटना मानना ते लोक असले स्टेटमेंट करता. आमी बाकी कडेन पळयता तेतून तुमकां थोड्यांक खबर आसा नॅक्सलायट कशे आसता. जे आमचे कॉन्स्टिट्यूशन मानना ते लोक असले नॅक्सलायट आसता. जे टेररिस्ट आसता ते तुमकां खबर आसा ते आमचे गोंयच्या हेजे इंडियेच्या कॉन्स्टिट्यूशन मानना ते टेररिस्ट आसता. ते हो आयज तेंच्या भितर एक नॅक्सलायट टेररिस्ट काय म्हणून असो दिसून येवपाक लागलेलो आसा. त्या वेळाचेर तो जस्टिफाय करतालो की तें बरोबर म्हणून. आनी त्यामुळे गोंया भितर कॉम्युनल हार्मनी दोन हाच्या भितर झगडी पेटोवपाचें काम जर कोण करता आसत जाल्यार हो विरिएटो.
आनी ताका लागून आमी काल डिमांड केल्लो आसा आनी म्हाका पूर्ण विश्वास आसा चीफ इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया जेणेन हे फॉर्म भरता आसतना तेणेन शपथ घेवची पडटा की आपण ह्या देशाचें कॉन्स्टिट्यूशन जें आसा तेचो आदर करतलो, तेचो सन्मान करतलो आनी तोच कॅप्टन विरियाटो निवडणुकीच्या प्रचारान ह्या देशाचें कॉन्स्टिट्यूशन आमच्या तकलेर लादलें अशें म्हणटा हांव तेचो निशेध करता आनी सांगपाक सोदता सगळ्या काँग्रेस पार्टीच्या लिडरांक तेंच्यांनी उलोवचें ह्या विशयाचेर. तांकां जर कोंकणी जर समजना आसत तेतुली तांचो वयले जाहीर सांगता कोणाक तरी हे आव्हान दिता आपले कडेन डिस्कशनाची गरज तरी कितें आसा. जे तेणें जे उलयल्लें आसा ते ताचेर पूर्णपणे त्याच्या तोंडांतल्यान तेजे शब्द आसात आनी त्यामुळे कॅप्टन विरियाटो आसा हो डबल स्टँडर्ड मनीस आनी म्हणून म्हाका एक दिसता की असेंब्लीच्या निवडणुकीच्या वेळाचेर आमचे त्या दाबोली मतदारसंघाचे आमचे कॅन्डिडेट मविनबाब गुदिनो हे आमकां तेन्नाय म्हणटाले पण आज तेचें खरें कितें आसा तें दिसून आयिल्लें आसा आनी त्यामुळे हांव ह्या कॅप्टन विरियाटोक सांगपाक सोदतां तुवें ह्या डेमोक्रेसीचेर विश्वास दवरून तुवें फॉर्म भरिल्लें आसा आनी त्यामुळे ज्या वेळाचेर हे कॉन्स्टिट्यूशनाचेर तुवें डेमोक्रेसीच्या हातून तूं ज्या वेळाचेर फॉर्म भरता त्या वेळाचेर अशें डबल स्टँडर्डगिरी करूं नाका. गोवा 365 खातीर हिरू महाले, विलियम रॉड्रिगीस, जवार बर्वे आनी सानिका नागवेकर. गोंयांत लोकसभा प्रचार तेंगशेर वचपाक लागला. उमेदवार आनी विविध पक्ष प्रचारा बरोबरच उतरांचे झुजय खेळटा. कोण आरोप करता, कोण गोंयच्या फुडाराचेर उलयता. पल्लवी देंपोच्या प्रचाराक फोंड्या सावित्री हॉलात भाजपाची बसका जाली. मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंतान काँग्रेसीच्या उमेदवारांचेर खरमरीत टिका केली. पळयात पुराय बातमी. ये बात कभी भारतीय जनता पार्टी ने की नहीं. भारतीय जनता पार्टी के लिए सर्वधर्म समभाव है, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास है. इसीलिए तो माननीय मोदी जी विकसित भारत की बात करते हैं. कल तक मैं सुनता था वो ठप सब कुछ ठीक था, ये वेल्थ रिडिस्ट्रीब्यूशन के वाले के ऊपर तो पूरे देश तो जाग उठा है. अरे जो अपने मेमोरेंडम में बताता है कि आपकी वेल्थ, अरे देश के लिए आपकी पर्सनल वेल्थ, आपका पर्सनल गोल्ड कितना है, आपके पास बैंक डिपॉजिट क्या है, ये वो लोगों में डिस्ट्रीब्यूट करेंगे. ध्यान से सुनो, इनको बाय मिस्टेक भी ये कभी आएंगे नहीं. उनका तो मुझे बताता हूँ इस स्टेटमेंट के बाद पूरे देश में कांग्रेस 30 नंबर क्रॉस नहीं कर रही है. 30 नंबर भी कांग्रेस क्रॉस नहीं कर रही है. लिख के ले लो. ये इंडिया अलायंस है, इनको तो 100 के ऊपर भी वो नहीं जा रहे हैं. माननीय मोदी जी ने जो घोषणा दी है ना, अब की बार हम 400 पार 100% कर रहे हैं. मैं लास्ट बात बता देता हूँ और मेरा भाषण मैं खत्म कर देता हूँ. मैं ज्यादा भाषण करने के लिए नहीं आया हूँ. मोदी जी ने इतना सब कुछ किया हूँ, मैं कहते रहो तुमसे आधा घंटा भी नहीं पूरेगा. प्रधानमंत्री आवास योजना से लेके उजाला योजना, उज्ज्वला योजना, क्या नहीं दिया पीएम ने, सब कुछ दिया. अरे कांग्रेस के 50 साल में नहीं हो सका हो, माननीय मोदी जी ने 10 साल में करके दिखाया. उनकी भी सरकार थी 2004 से लेकर 2014 तक. अरे उनकी भी डबल इंजन की सरकार थी 2004 से लेकर 14 तक, गोवा में भी थी. आज हमारी सरकार जो 2014 से लेकर 24 में है, अभी भी डबल इंजन में सरकार है. उस डबल इंजन के सरकार ने 35,000 कोटी रुपए जो गोवा के में दिया, इसीलिए हम इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट कर सके, इसीलिए हम ह्यूमन डेवलपमेंट कर सके. कांग्रेस आई सत्ता में, समझो कांग्रेस आई तो आपको आपका एफिडेविट देना पड़ेगा. मेरे पास पैसा कितना है, मेरे पास गोल्ड कितना है, मेरे बच्चों के नाम पे कितना रखा था, मेरे दादा ने प्रॉपर्टी. अरे अपने बाप दादा ने कमाई करके अपने पोते के लिए रखी कमाई. कांग्रेस बोल रही है कि ये जो जिनके 4-4, 5-5 बच्चे हैं उनको डिस्ट्रीब्यूट करेगी. ये कौन सा न्याय है? अरे कमाई हम कर रहे हैं और हमारी प्रॉपर्टी डिस्ट्रीब्यूट करने वाले आप कौन है? कल बोलेंगे आपकी प्रॉपर्टी, परसों बोलेंगे मंदिर की प्रॉपर्टी, उसके बाद में बोलेंगे ट्रस्ट की प्रॉपर्टी. अभी कॉलेजेस में हमें ऑलरेडी इम्प्लीमेंट हुआ है, स्कूल्स में अभी होने वाली है, हाई स्कूल्स में होने वाली है. सो इससे एक बच्चों को न्यू एजुकेशन करिकुलम, न्यू एजुकेशन सिस्टम के बारे में पता चलेगा, उनको नया ज्ञान मिलेगा और उनको आगे जाने के लिए जो हाईएस्ट क्वालिफिकेशन जो उनको बहुत उसमें एक्सपोजर मिलेगा, नॉलेज मिलेगा. इन दोनों सेल को जिन्होंने जिस तरह से समावेश किया है, जिन्होंने
हमारे साथियों को यहाँ पर उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय सब लोगों को जो एक भारत श्रेष्ठ भारत का नया रूप यहाँ गोवा की संस्कृति में घुल मिलकर यहाँ दिया है, हम सब भी प्रमोद सावंत जी के नेतृत्व में विकसित गोवा और विकसित भारत बनाने का काम करेंगे। गोवा 365 खातीर कृष्णा नायक, मनीषा जाधव आणि संगीता ओली. संविधानाचो सोपूत घेऊनय जे मनीस पक्ष बदलूपणा करून संविधानातली लोकशाहीची मूल्य माड्डून दुसऱ्या पक्षात वयता तो काँग्रेसीक शापोता कसो कितें सांगपाक शकता. कॅप्टन विरिएटो फेर्नांडीसाच्या विधानांक घेवन दिगंबर कामतीन केल्ले टिकेक काँग्रेसीन प्रतिप्रश्न केला. कॅप्टन विरिएटो फेर्नांडीसान ड्युअल सिटीजनशिपाच्या संदर्भात केल्ल्या संविधाना वयल्या विधानांक घेवन भाजपान काँग्रेसीचो दक्षिण गोंय उमेदवार विरिएटो फेर्नांडीसाचेर आरोपांचो शिवर चलयला. दिगंबर कामतीक हंगामी स्पोक्सपर्सन केला, जो स्वता संविधानाचो अपमान करून मेकळो जाला. या विशयाचेर मुख्यमंत्र्याकडेन जाहीर चर्चेत तयार आसात. अमित पाटकरान भाजपाक आव्हान दिला. सांताक्रूज, मेर्शे, पणजी, तालिगांव वाठारांनी काँग्रेसीन भाजपाचो समाचार घेतलो. आणि हांव तुका तेच सांगता की जो मनीस मॅन्डेटाचो विश्वासघात करता, मडगांवकाराच्या फाटल्यान सुरो घालता, तो कॉन्स्टिट्युशना मध्ये आमकां ज्ञान दिता. तो व्हिडिओ काढात, तो तुमचे कडेन आसतलो व्हिडिओ काढात, कॉन्स्टिट्युशनाचेर हात धरून असो एक मायक लावून ताणेच आमकां प्लेज घेवपाक लायिल्ली. ताणेच सांगिल्लें मरे संविधानाचेर हात धरून 5 वर्सां निवडून येयले खंय वचपाना म्हणून. सो कोणे केलो संविधानाचो अपमान, कोणे केलो? आता एंटी हे कोण, नॅशनल कोण? संविधानाक जर तर तुमकां जर तर रिस्पेक्ट करपाक कळना, आमचे कॉन्स्टिट्युशनाक जर तुमकां रिस्पेक्ट करपाक कळना, ताजो तुमी मर्डर करतात, जाल्यार हांकां कांयच मोरल रायट ना उलोवपाचो. आमी चॅलेंज केल्या मुख्यमंत्र्याक आनी अध्यक्षाक केल्या, ओपन चॅलेंज. ताणें टायम आनी जागो सांगचो, आमचो कॅन्डिडेट येतलो आनी डिबेट करतलो. जे आज मुद्द्या इन्फ्लेशन, म्हारगाई, आज जो गोंयकार आज रस्त्यार मरता, युवा जाका जॉब ना, आणि हांचोच प्रधानमंत्री जे एक जे नीती आयोग आसा ताणें सर्टिफिकेट दिल्या की गोवा इज एट नंबर 1. आज प्रॉस्टिट्युशन, ड्रग्स हाजेर उलो न्ही मरे, लॉ अँड ऑर्डर हाजेर उलय म्हूण सांग. संविधानाचे हांणी आमकां सांगपाची गरज ना. तो आतां एंटी नॅशनल म्हणटा. अरे ज्या मनशान 26 वर्सां आपली जिवनाची व देश राखपाक दिलो, जो कारगिल वॉर हिरो, ताका तुमी एंटी नॅशनल म्हणटा? ते आज प्रेस कॉन्फरन्स कोणाक घेवपाक लायले रे? ते अनऑफिशियल स्पोक्सपर्सन मरे. जो देवाकडे उलयतालो मनीस, ताची आज परिस्थिती पळय. ताका म्हजी रिक्वेस्ट आहा ते तनावडे की अरे बाबा फाल्यां एक सर्क्युलर काडून ताका एटलीस्ट स्पोक्सपर्सन तरी कर. ताणें आमदारांक पयलीं सांगिल्लें की आपले डायरेक्ट मोदी कडेन रिलेशन आहा, तुमी या, तुका व्हरता, कोण हाका मंत्री ताका मंत्री. परिस्थिती पळय, देव आहा ह्या संवसारान. लास्टाक ताका अनऑफिशियल स्पोक्सपर्सन कसो आज उलोवचो पडलो. आणि तो कोण उलयता मनीस? जाणे कॉन्स्टिट्युशनाची सोपूत घेवन ताणें सांगिल्लें की बाबा आपूण वचचो ना. तो 10 शेड्युला अंडर ह्या संविधानाचो मर्डर करून तो आज बीजेपीन गेल्लो. हो मनीस आमकां सांगतलो कॉन्स्टिट्युशना बद्दल? म्हादयचो विशय सुटावो करपाक काँग्रेसीन यत्न केले म्हण निदान म्हादय वॉटर डिस्प्यूट ट्रिब्युनल फॉर्म जाल्लो. सध्या डबल इंजिन सरकार आसा. डीपीआर फाटल्यान घेवपाक शकना जाल्यार आपूण राजिनामो दितलो अशें भाजपाचो खासदार श्रीपद नायकान सांगिल्लें. आतां ताणें राजिनामो दिवपाची गरज ना, कित्याक तर लोकच तेका घरा धाडटले अशें म्हणत अमित पाटकरान श्रीपद भाऊचोय समाचार घेतलो. प्रश्न ऑन म्हादय वी विल रिझॉल्व. याद कर, इट वॉज काँग्रेस गव्हर्नमेंट, काँग्रेसीचो प्रधानमंत्री जाणे ऑल पार्टी डेलिगेशन आमी घेवन गेल्ले. आणि ते ऑल पार्टी डेलिगेशन जातकीचच ते तुगेले म्हादय वॉटर डिस्प्यूट ट्रिब्युनल फॉर्म जाल्लो. आता हांचे डबल इंजिन सरकार आसा. ह्या मुख्यमंत्र्याक गोवा, कर्नाटका आणि प्रधानमंत्र्याकडे एक अपॉइंटमेंट मेळना. म्हादय रिलेटेड ताका एक अपॉइंटमेंट मेळना मरे थंय. सो हाजो अर्थ कितें? हे फक्त लोकांक मिसगायड करप. आणि जो खासदार आसा ताणें 8 महिन्या पयलीं सांगिल्लें ऑन रेकॉर्ड, तुम्ही याद करा, तुम्ही विचारता, मिडिया भाऊ विचारता, आणि हो प्रश्न तुम्ही ताका विचारपाक जाय. ताणें सांगिल्लें की जर तर आपूण जर तर तो डीपीआर फाटल्यान घेवपाक शकना, जर तर डायव्हर्जन बंद करपाक शकना, आपूण रिजायन जाता म्हणून सांगिल्लें. 8 महिने काय 1 वर्स पयलीं. आतां 1 वर्स जालें मरे, खंय आसा तें? आसा वेन यूल रिजायन. आतां आनी तूं रिजायन जावपाची आनी तुका आनी आतां वेळ आयलो ना. आता 7 मेयाक गोंयकार तुका घरा धाडटले. ते पुरो जालें. आतां 25 वर्सां तुवें उत्तर गोंयची सत्यानाश करून दवरिल्लो. आज तुवें म्हादय विकली,
तुम्ही आज मायनिंग चालू करू नका. मायनिंग डिपेंडंट मार्फत तळमळतात, तांचो तुम्ही सेकंड प्रोव्हिजन केलं ना. म्हातारो म्हणटा गो अँड से but my voice is as firm as 25 year old corporate. Is it not? हांवें त्या लोकसभेन आवाज उठयलो. कोंकण रेल्वे वर्सां भितर हांवें गोंयांत हाडली. पेडण्यान आपले रेल्वे स्टेशनचें उद्घाटन केलें. हो आवाज इतक्यासाठी सांगता थोडेशे मोठेपण म्हणलें अशें कोणी म्हणूं येता जाल्यार, पण लोकसभेन, राज्यसभेन, विधानसभेन, विधान परिषदेन, जिल्हा परिषदेन, पंचायतींनी आवाज उठयता. तोच काम करून घेता. रमानंद फळबाग तें काम करून घेतला. ही जाणीव तुमकां जावची. उगडास जावचो म्हणून मुद्दाम सांगता. गोवा 365 खातीर विलियम रॉड्रिक्स आनी निखिल जल्मी. घेवया एक ल्हानसो विसव. विसव उपरांत परतून एकदा येवकार पळय उरिल्ल्यो खबरो. ह्या सप्तकांत उश्ण आनी दमट हवामान अणभवपाक मेळटलें. फुडल्या 3 दिसांत कांय वाठारांनी पावस शिवरतलो, तरीकय गरमी वाडटली. IMDन म्हटलां. नागरिकांक सादूरताय बाळगुपाचो सल्लो दिला. आयचें तापमान 35 आनी 26 डिग्री सेल्सियसा मजगतीं उरतलें. आनी आयचे कोंकणी खबराचित्र हांगा सोंपता. मेळुया फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365 मोग आसचो.